संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. तिरुपती बालाजी मित्र मंडळ आयोजित 2026 त्या सहलीचं आयोजन तिरुपती मंडळाचे संस्थापक सन्माननीय श्री मधुकर गारे, तिरुपती मंडळाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र जगदीशदादा देशमुख, त्याचप्रमाणे या तिरुपती मंडळाचे मुख्य आयोजक यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हे मंडळ खूप मोठं होण्यामध्ये ज्यांचे योगदान आहे ते आमचे नेते सुधाकर भाऊ घारे. गेली 23 वर्षापूर्वी आम्ही या सहलीची सुरुवात केली 20 ते 25 लोकांच्या मध्ये, आणि आज या सहलीचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मागच्या वर्षी आम्ही 1500 लोकांना घेऊन गेलो होतो, परंतु यावर्षी आमचं रेकॉर्ड ब्रेक झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर यावर्षी आमचं किमान 1800 लोक आमची संपूर्ण या 5 गाड्यांमध्ये विभाजन करून आम्ही पाठवलेले आहेत. हे शेवटची आमची 12:30ची आता ट्रेन आहे, गाडी आहे. या गाडीमधून आम्ही आता 350 लोक जाणार आहोत. आणि आमचं नियोजन जे असतं ते आमचं जे किचन आहे ते किचन आमचं कालच तिरुपती येथे पोचलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमची जी आता जी 1800 भाविक जाणार आहेत त्या भाविकांची तिथे व्यवस्था गेल्यानंतर तिथून स्टेशनला उतरल्यानंतर बसची व्यवस्था असते. बसमधून लॉजला उतरल्याच्यानंतर तिथे फ्रेश झाल्याच्यानंतर आमचे सगळे भाविक असते ते नाश्त्याची व्यवस्था असते, जेवणाची व्यवस्था असते. दर्शन झाल्यानंतर स्वतः आमचे नेते सुधाकर भाऊ घारे असतील, आमचे नेते मधुकर भाऊ घारे असतील आणि आमचे अध्यक्ष जगदीशदादा असतील, हे सगळे विचारपूस करत असतात सगळ्यांचं दर्शन झालं की नाही वगैरे. आणि या सहलीसाठी ज्यांचं विशेष असं योगदान लाभलेलं आहे असे आमचे सहकारी मानगावचे रवी घारे असतील, त्याचप्रमाणे आमचे सांडशीचे मनोहर पवार असतील, त्याचप्रमाणे महेश मिसाला असतील, शिवाजी लोबे असतील, आमचे कैलास घारे असतील, आमचे डॉक्टर सामने असतील, आमचे लक्ष्मण असतील, चव्हाण असतील, हे सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमासाठी लाभलेलं असतं. आणि आम्हाला बरेच लोक विचारत असतात की तुम्ही ऑगस्टमध्ये तुम्ही हे नियोजन करत असता. याचं मुख्य कारण असं आहे की आमचे जे संस्थापक आहेत मधुकर भाऊ घारे यांचा जो वाढदिवस असतो तो 6 ऑगस्टला असल्या कारणाने आम्ही 4 किंवा 5 ही तारीख ठेवलेली असते. आणि आमचा एक मुख्य उद्देश असतो की बालाजीच्या चरणी आपण मधुभाऊंचा त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करायचा असतो. या उद्देशाने आम्ही हे ठरवत असतो. आणि दर्शन झाल्यानंतर आम्हाला एक नवीन ऊर्जा आम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. कारण आमचं बालाजीवर खूप प्रेम असल्या कारणाने आम्ही ज्यावेळी दर्शन करून परत येतो आणि आता आम्ही मधुभाऊंचा वाढदिवसाचा केक कापून आम्ही आता दर्शनाला निघालेलो आहोत. आणि आम्ही दर्शन घेतल्यानंतर एक नवीन आम्हाला ऊर्जा मिळत असते. आणि आम्ही ज्यावेळी परत येतो त्यावेळी नवीन उत्साहाने आम्ही काम करत असतो. आमच्या सामाजिक जीवनात असेल किंवा आमच्या राजकारण जीवनात असेल किंवा व्यावसायिक जीवनात असेल, त्यामुळे आम्हाला अनेक खरंतर कालापूरचे सहकारी किंवा पनवेल तालुक्यातले असतील, अंबरनाथ तालुक्याचे असतील, मुरबाड तालुक्यात असतील, अनेक सहकारी जोडलेले असल्या कारणाने त्याचा भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होत असतो. पुढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमच्या या सहलीचं 23 वर्ष आहे. या 23 वर्षामध्ये आमच्या या सहलीला तिरुपती बालाजी मित्र मंडळाचे जे आता आयोजक आहेत आमचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांना विनंती आहे की या लोकलमध्ये कृपया बसू नका. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई लोकल कारखाना जाएगी. यात्रियों मनोहर पवार आहेत, आमचे बंडूशेठ तुर्डे आहेत, डॉक्टर सामने आहेत,
आणि महेश मिसाळ आमचे मोठं काम करतात. शिवाजी लोभी यांचं पुढे योगदान या समितीमध्ये असतं. सर्व सहकारी आमच्या या समितीसाठी खूप मेहनत घेत असतात. अशा परिस्थितीमध्ये 23 वर्ष काम आम्ही सहकार असताना या सभेमध्ये अनेक आम्हाला सभेचं आयोजन म्हटल्यानंतर तुम्ही पाहता या सहकाराची सण निघते. आजची जी सहल जी निघाली आज दुपारी 2ची गाडीपासून रातची आमची 12:30ची गाडी आहे. या 12:30 गाडीपर्यंत जवळजवळ 1800 भाविक या तिरुपती श्री आम्ही जात आहोत. आणि संपूर्ण आयोजन आम्ही या तिरुपतीमध्ये योग्य पद्धतीने आमचे जे मंडळ आहे हे मंडळ अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. आणि कुठल्याही भाविकाला त्रास होऊ नये आणि तिरुपतीचे दर्शन मिळावं यासाठी आमच्या संस्थेने सहल आम्ही आयोजित केली असते. आणि या सहलीमध्ये जे आमचे भाविक येतात सर्व जाती धर्माचे सर्व भाविक असतात. त्यामध्ये कुठलाही जाती धर्म आम्ही पाहत नाही. सर्वांना या सहलीमध्ये येण्याचा योग मिळतो. आणि अनेक आपल्या या सहलीमध्ये येत असताना अनेक भाविक यामध्ये सामील होतात. मगाशी आमचे मारुती चव्हाण असतील, आमचे सुनील गायकवाड असतील आणि आमचे सर्व मंडळी असतील हे सर्व या सहलीमध्ये सहभाग घेत असतात. अशा पद्धतीने नवीन नवीन मित्र या सहलीमध्ये जोडले जातात. आणि तुम्ही पाहिलं असेल आजची आता आमची शेवटची 12:30ची गाडी आहे. यामध्ये जवळजवळ 400 भाविक या गाडीला येत आहेत. आणि अगदी कुठल्या प्रकारे आम्ही जेव्हा सहलीचं आम्ही 3 महिन्यापूर्वी नियोजन करतो तेव्हा जेव्हा आम्ही मेसेज देतो त्याप्रमाणे तिकडे काढली जातात. व्यवस्थित गाड्यांची व्यवस्था केली जाते. आणि जी आमची मॅनेजमेंट आहे व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक भाविकाचं कशी व्यवस्था होईल याप्रमाणे सर्वांचं आयोजन केलं जातं. आणि भविष्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही जेव्हा ही सहल चालू केली या सहलीमध्ये तेव्हा सुरुवातीला 25 ते 30 आम्ही भाविक होतो. पण आजचं रूपांतर आमचे बंडू शेठ सांगितल्याप्रमाणे आज जवळजवळ 1800 भाविकापर्यंत आज आमचं हे वृक्ष किंवा भाविक तयार झालेले आहेत. आणि अतिशय सर्व उत्साहाने हे भाविक येत असतात. आणि तिरुपतीच्या बालाजी चरणी ते नतमस्तक होतात. सर्वांना सर्व भाविकांना मी या सहलीचं शुभेच्छा देतो. आणि सर्व भाविकांना बालाजीचं कृपाशीर्वाद लागू दे असं आशीर्वाद थांबतो. धन्यवाद.